हॅलो नमस्कार सगळ्यांना. आणि आत्ता 8 वाजतात. 8 वाजता आंघोळ झाली. हे थोडे झोपलेत अजून. ते झोपलेत अजून. आणि काल रात्री उशीर आलो 9:30 वाजता. मला नाही येते बाहेर, तर थोडा ते काय प्लॅन म्हणून ह्या 30 तारखेला पाडवा आहे. आणि सामान भरले बघा. हे साड्यांचं भरलेलं संपलं माझं, पण आणायचं साड्यांचं पण. आणि हा थोडासा म्हणजे सणाला काय काय लागतं त्याचा तो माल आहे. मी अजून मोकळं करायचं आहे, कारण रात्री उशीर झाला 9:30 वाजता यायला. आणि त्यानंतर ना मी फक्त चपात्या करून घेते. कालवण पण नव्हतं केलं. आल्यावर कालवण करून जेवलं, मग नंतर काढलंच नाही. तर जे जे काही संपलेलं ते सगळं मी आणलेलं आहे. आणि त्या मोठ्या पोत्यात हे येतं कुरकुरा येतं. आणि सामान पण लावायचं आहे, अजून सामान पण लावलेलं नाही. आणि आता मला जायचं आहे कुर्नेवाडीला, कारण तिथले रजिस्टर मला आणायचे, आता ऑडिट करायचं त्यांच्या गटांचं. तर आता आवरणार आहे. आणि आता ऊन पण लय जास्त झालं आहे, असं नुसतं रखरख करते ऊन. तर जाऊ सुद्धा वाटा नाही, पण आता जावं तर लागलं. आणि घरी बसून म्हणजे काहीतरी, तर म्हणून म्हटलं चला. आणि तुम्हाला मी आत्ता ह्या भरलेल्या साड्या दाखवते. या अशा साड्या भरलेल्या मी, पण ह्यातल्या काही थोड्याशा साड्या राहिल्या, तर बाकीच्या सगळ्या संपल्यात. म्हटलं पाडव्याला परत जावं, पण मार्च एंडिंगचा म्हणजे येतो. आणि मला गाडीवाड्याला मी पुण्याला माल भरला आहे. आणि पुण्याला जायला मला एकटीला नाही जमत, म्हणजे गाडी तर नाहीत, कारण त्यांना घेऊन गेलं म्हणजे माल पण येतो. आणि म्हणजे कसं, आणि कमी पैशात जाऊन येतं आहे माघारी. तर फक्त पेट्रोलचा खर्च आणि जर चहा नाश्ता झाला तरच. तर बऱ्यापैकी सगळ्या साड्या संपल्यात माझ्या. 20-25 हजाराचा माल आणलेला, त्यातला बऱ्यापैकी सगळं संपलं आहे. परकर पण आणलेली, पहिल्यांदा आणलेले ते परकर पण संपल्यात सगळी. आणि आत्ता हे नवीनमधले परकर आणले, कळीचं परकर येतं. तर एवढंच अजून ते सामान लावायचं मला अजून. तर दुकानामध्ये कुरकुरे हे लावून घेतलं आहे. आणि तुम्हाला मी त्या दिवशी म्हणजे कोणत्या साड्या आणलेल्या मी तुम्हाला दाखवते, कारण त्या दिवशी राहून गेलं माझं दाखवायचं. आणि गिऱ्हाईक इतकं येत होतं, आणि जेवढा माल घेतलेला तेवढा सगळा संपला आहे. म्हणजे त्यातला फक्त एक पीस राहिलं आहे असं, आणि बाकी सगळं संपून गेलं. तर तुम्हाला दाखवतो मी एक म्हणजे हे एक पीस दाखवतो मी त्यातलं. ह्यातली म्हणजे ह्यातला एक पीस होता गट्टा अख्खा. तर ह्यातले फक्त 2 कलर राहिलेत. आणि ही साडी फक्त 250 रुपयाला आहे. आणि ह्यामधला हा एक कलर राहिला आहे. त्यातले फक्त हे 2 राहिलेत कलर, आता बाकीचे सगळे कलर गेलेले आहेत. आणि मला दाखवायचं होतं बरं काही जादूवर पण, म्हणजे जेवढे सामान आणले त्याचे. तर त्यासाठी काय मला वेळच नाही भेटला, आणि वेळ पण नाही भेटला. आणि गिऱ्हाईक पण एवढं होतं 2-3 दिवस, मला त्याचं कशालाच वेळ नव्हता. तर ही एक व्हरायटी आहे. ह्या पण साड्या 250 रुपयालाच आहेत. आणि ह्यातल्या पण किती 2-3 साड्या राहिल्या तर. आणि ज्या राहिल्या त्याला पण गिऱ्हाईक, पण माझं म्हणजे त्यांना दाखवायला न्यायच्या होत्या साड्या, जरा लांब होत्या त्या राहिला, म्हणून पण मला जाणं झालं नाही. आणि घरी कोणीतरी लागतं, म्हणजे घरी कोण असल्यावर मग जायला काय नाही वाटत, पण घरी कोण नसल्यावर मला पण जायला नाही जमते. ह्यातल्या पण साड्या काठीदार वगैरे असल्या का आम्ही म्हणतो, कारण डेली यूजच्या साड्या मला जास्त खाते, म्हणून डेली यूजच्या मी भरलेल्या. आणि पाडव्याला जरी पैशाची व्यवस्था झाली, म्हणजे उधारी वगैरे गोळा झाली किंवा झाल्या ॲडजस्टमेंट पैशाचं, तर म्हटलं मग पाडव्याच्या दिवशी पण जाऊन आम्ही जायला आलो. पण मार्च एंडिंग असल्यामुळं आमचे हे येतात का नाही मला जरा प्रश्न, ते जर नाही आले तर मग जरा थोडासा ह्यामधून एक साड्या होत्या, ह्याच्यातून भरपूर कलर होते. आणि हा चॉकलेटी कलर राहिला ह्याच्यातला, त्या पण साड्या 250 रुपयालाच आहे. आणि ह्याचं सूत खूप छान आहे, एकदम मऊ सूत आहे. त्यामुळे माझ्या साड्या संपल्या आहेत. आणि आता काय थोड्याशा राहिल्या त्या. ह्या एक साड्या होत्या, ह्या साड्या आणलेल्या, ह्यातून पण 2च पीस राहिले. फोटो आहेत माझ्याकडे भरपूर साड्यांचे, पण आता त्या साड्या संपल्यात, फोटो दाखवून तरी काय करायचं ना.
अजून हा एक पीस आहे त्यातला. हा पण पीस म्हणजे हे 2 राहिलेत ह्या व्हरायटीमध्ये. हे 300 रुपयाला साडी आहे आणि 250 बाकीच्या सगळ्या साड्या मी 250नेच लावलेल्या आणि त्या 250ने लावलेल्या जास्त साड्यातल्या पण त्या 1-2 कुठं व्हरायटीज राहिल्यात. बाकी सगळ्या संपून गेले तर नेक्स्ट टाईमला जर साड्या कधी आणल्या तर आम्ही व्हिडिओ करेन. कारण मार्च एंडिंग झाल्याच्या नंतर ना जायला पण काय नाही होणार, कारण ते असतील बरोबर आणि एस टीने जायचं म्हटलं तरी एकटीला म्हटलं तरी एस टीने नाही जाता येतं. तर कारण आमच्या इथून 6 वाजता एस टी आहे, पहाटे 6 वाजता. तर बघू आता जरी जमलं झालं म्हणजे जमलं जायचं तर मी तुम्हाला मी सांगेन. आणि दुकानातला माल भरण्याला फॅन नाही तर इतकं गरम होते मला उभं राहू वाटत नाही तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.